तर नमस्कार. आजच्या नव्या अपडेटमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवळपास 717 पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये पहिलं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी 5 पदे आहेत, लघु टंकलेखक 18 पदे, जवान राज्य उत्पादन शुल्क 568 पदे, सर्वात जास्त पदे जवान राज्य उत्पादन शुल्क यासाठी आहेत. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याकरता 73 पदे आहेत आणि त्यानंतर ब गटामध्ये जिल्हास्तरीय संवर्गातील पदांमध्ये चपराशी याकरता 53 पदे आहेत. यामध्ये लघुलेखक यासाठी जी 5 पदे आहेत तर यामध्ये पाहू शकता की अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरीसाठी 1, व्हीजे ए कॅटेगरीसाठी 1, त्यानंतर ओबीसी साठी 1 जागा, ईडब्ल्यूएस साठी 1 जागा, त्यानंतर ओपन कॅटेगरी 1 जागा. तर अशा प्रकारे 5 जागा आहेत. त्याचप्रमाणे लघु टंकलेखक याकरता 18 जागा आहेत. तर यामध्ये अनुसूचित जाती एससी करता 2 जागा, एसटी साठी 1 जागा, व्हीजे ए कॅटेगरीमध्ये 1 जागा, ते देखील सर्वसाधारणमध्ये आहे. एनटी बी साठी 1 जागा, ती सुद्धा सर्वसाधारणमध्ये आहे. एनटी सी करता देखील 1च जागा आहे. त्यानंतर ओबीसी साठी 3 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1. त्यानंतर ईडब्ल्यूएस अंतर्गत 2 जागा आहेत, सर्वसाधारण आणि महिला अशी या 2 जागा आहेत. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी 7 जागा असून 3 सर्वसाधारण, 2 महिला आणि 1 माजी सैनिक याकरता आहे. आणि यामध्ये दिव्यांगांसाठी 4% आरक्षण असून एकूण 1 जागा दिव्यांगामधून भरली जाणार आहे. त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क याकरता जवळपास पाहू शकता की 568 जागा आहेत. अनुसूचित जातीमध्ये 81 जागा असून सर्वसाधारण 27 जागा, महिला 24 जागा, माजी सैनिक 12 जागा, खेळाडू यांकरता 4 जागा, भूकंपग्रस्त कॅन्डिडेट असतील तर 2 जागा, प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेट 4 जागा, त्यानंतर पदवीधर अंशकालीन कॅन्डिडेट असतील तर 8 जागा. त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये 3 जागा असून यामध्ये डिवायडेशन आहे, सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा. त्यानंतर व्हीजे ए कॅटेगरीमध्ये 14 जागा असून सर्वसाधारण करता 5, महिलांसाठी 4, त्यानंतर माजी सैनिक 2, खेळाडूसाठी 1 जागा आणि प्रकल्पग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन यासाठी अनुक्रमे 1 जागा आहेत. त्यानंतर एनटी बी करता 19 जागा असून सर्वसाधारण करता 6 जागा, महिलांसाठी 6 जागा, माजी सैनिक 3 जागा, खेळाडूंसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्त यासाठी 1 जागा आणि पदवीधर अंशकालीन कॅन्डिडेट असतील तर 2 जागा. एनटीसी साठी 25 जागा आहेत, सर्वसाधारण आणि महिलांसाठी 8 जागा आहेत, माजी सैनिक 4 जागा, खेळाडूंसाठी 1 जागा, भूकंपग्रस्त 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेट असतील तर 1 जागा, पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन कॅन्डिडेट 2 जागा. त्यानंतर एनटी-डी करता 13 जागा आहेत, सर्वसाधारण 4 जागा, त्यानंतर महिलांसाठी 4 जागा, माजी सैनिक 2 जागा, खेळाडूंसाठी 1 जागा, भूकंपग्रस्त जागा नाही, प्रकल्पग्रस्त 1 जागा आणि अंशकालीन पदवीधर उमेदवार 1 जागा. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी 123 जागा असून सर्वसाधारण महिला 42 जागा, सर्वसाधारण 42 जागा, त्यानंतर महिलांसाठी 37 जागा, माजी सैनिक 18 जागा, खेळाडू 6 जागा, भूकंपग्रस्त कॅन्डिडेट 2 जागा, प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेट 6 जागा आणि पदवीधर अंशकालीन 12 जागा आहेत. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, त्यानंतर एसबीसी साठी 8 जागा आहेत, त्यामध्ये 4 सर्वसाधारण, महिलांसाठी 2, माजी सैनिक 1 जागा आणि अंशकालीन पदवीधर कॅन्डिडेट 1 जागा. ईडब्ल्यूएस अंतर्गत 57 जागा आहेत, 18 सर्वसाधारण, महिला 17, माजी सैनिक 9 जागा, त्यानंतर खेळाडूंसाठी 3 जागा, भूकंपग्रस्त कॅन्डिडेट 1 जागा, प्रकल्पग्रस्त 3 जागा आणि पदवीधर अंशकालीन कॅन्डिडेट असतील तर 6 जागा. त्यानंतर अराखीवमध्ये ओपन कॅटेगरी करता 255 जागा आहेत, सर्वसाधारण 73, 68 महिला, त्यानंतर पाहू शकता की माजी सैनिक 34 जागा आणि 11 जागा आहेत ते खेळाडू, त्यानंतर भूकंपग्रस्त 5 जागा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रकल्पग्रस्त 11 आणि अंशकालीन कॅन्डिडेट असतील तर पदवीधर उमेदवार असतील तर 23 जागा. तर अशा प्रकारे एकूण अनाथ प्रवर्गासाठी 1% म्हणजे 6 जागा राखीव आहेत. आणि जवान म्हणजेच जवान राज्य उत्पादन शुल्क याकरता सर्वात जास्त भरती प्रक्रिया म्हणजेच 568 पदांची भरती प्रक्रिया आहे. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याकरता 73 जागा आहेत, अनुसूचित जाती 8 जागा, यामध्ये सर्वसाधारण 4, महिला 2, माजी सैनिकांसाठी 1 जागा आणि पदवीधर कॅन्डिडेट असतील अंशकालीन उमेदवार तर 1 जागा आहे. एनटीबी साठी एकूण 4 जागा आहेत, 2 सर्वसाधारण महिला, 2 सर्वसाधारण, महिलांसाठी 1, माजी सैनिक 1, त्यानंतर पुढे जागा नाही. एनटीसी करता 4 जागा आहेत, त्यामध्ये 2 सर्वसाधारण, 1 महिला आणि 1 माजी सैनिक. त्याचप्रमाणे एनटी-डी करता 5 जागा असून 2 सर्वसाधारण, 1 महिला आणि 1 माजी सैनिक आणि त्यानंतर पदवीधर अंशकालीन कॅन्डिडेट असतील तर यांना देखील 1 जागा आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 30 जागा असून 9 सर्वसाधारण, महिलांसाठी 9, माजी सैनिक 4, त्यानंतर खेळाडूंसाठी 2,
भूकंपग्रस्त 1 जागा, प्रकल्पग्रस्त 2 जागा आणि पदवीधर अंशकालीन कॅन्डिडेट 3 जागा. SBCसाठी 3 जागा असून सर्वसाधारण आणि महिला प्रवर्गासाठी 1 जागा, माजी सैनिकसाठी देखील 1 जागा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS अंतर्गत 7 जागा असून 3 सर्वसाधारण, महिलांसाठी 2 जागा, माजी सैनिक 1 जागा आणि 1 पदवीधर अंशकालीन उमेदवार. त्यानंतर अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 12 जागा आहेत, सर्वसाधारण 4, महिला 3, त्यानंतर माजी सैनिक 2, त्यानंतर खेळाडूंसाठी 1, प्रकल्पग्रस्त 1 आणि पदवीधर अंशकालीन कॅन्डिडेट 1 जागा. तर अशा प्रकारे 73 जागा असून अनाथ प्रवर्गासाठी 1 जागा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण येथे जिल्हा स्तरावर जे चपराशी पद आहे ते पुढचं जे आहे जिल्हा स्तरावर भरले जाणार आहे. तर यासाठी एकूण 8 जागा आहेत. तर यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच अनुसूचित जमाती या कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, सर्वसाधारणसाठी 3 जागा आहे. VJA साठी 1 जागा आहे, सर्वसाधारण आहे. NTC याकरता 1च जागा आहे सर्वसाधारणमध्ये. OBC साठी 3 जागा, 2 सर्वसाधारण आणि 1 महिला. विशेष मागास प्रवर्ग SBC साठी 1च जागा सर्वसाधारण अंतर्गत आहे. EWS अंतर्गत 1च जागा आहे सर्वसाधारणमध्ये. आणि अशा प्रकारे येथे नागपूर अंतर्गत यामध्ये चपरासी याकरता नागपूर अंतर्गत 3 जागा आहेत. तसेच येथे भंडारा अंतर्गत 1 जागा आहे. त्यानंतर चपरासी या पदाकरता नागपूर अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, VJA 1 जागा, अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा, अशा 3 जागा आहेत. भंडारा अंतर्गत चपरासी यासाठी 1च जागा सर्वसाधारण अनुसूचित जाती कॅटेगरीमधून आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती यामधून देखील गोंदिया येथे सर्वसाधारणमध्ये 1 जागा आहे. अमरावती येथे देखील अनुसूचित जमाती 1 जागा आणि ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा सर्वसाधारणमधून आहेत. वाशिम अंतर्गत देखील अनुसूचित जमाती आणि ओपन कॅटेगरीमधून सर्वसाधारणमध्ये 1 जागा आहे. त्यानंतर यवतमाळ येथे देखील चपरासी पदाकरता VJA आणि ओपन कॅटेगरीकरता सर्वसाधारणमधून 1 जागा आहेत. त्याचप्रमाणे बुलढाणा येथे देखील अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणमधून 1 जागा आहे. नांदेड येथे देखील अनुसूचित जाती आणि ओपन कॅटेगरीसाठी 1 चपरासी या कॅटेगरीसाठी या पदासाठी सर्वसाधारणमधून 1 जागा आहे. त्यानंतर अधीक्षक हिंगोली येथे देखील 1 जागा सर्वसाधारणमधून ओपन कॅटेगरीसाठी आहे. तर छत्रपती संभाजीनगर अंतर्गत VJA तसेच OBC कॅटेगरीमधून 1 जागा सर्वसाधारण प्रवर्गातून चपरासी या पदाकरता आहेत. त्यानंतर बीड अंतर्गत देखील अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारण 1 जागा आहे. त्यानंतर धाराशिव अंतर्गत अनुसूचित जमाती सर्वसाधारणमधून 1 जागा. त्यानंतर नाशिक अंतर्गत 4 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, VJA कॅटेगरी, OBC तर सर्वसाधारणच 1 जागा आहेत. जळगाव यामध्ये देखील अनुसूचित जातीकरता 1 जागा आहे चपरासी या पदाकरता. धुळे अंतर्गत 1 जागा आहे चपरासी यासाठी. त्यानंतर कोल्हापूर अंतर्गत 3 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती, VJA कॅटेगरी, EWS कॅटेगरी 1 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जमातींसाठी महिलांमध्ये जागा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल VJA कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण 1 जागा आणि EWS अंतर्गत महिलांसाठी 1 जागा. त्यानंतर सांगली अंतर्गत अनुसूचित जमाती आणि VJA मध्ये 1 सर्वसाधारण जागा. सातारा अंतर्गत देखील अनुसूचित जमाती आणि OBC साठी सर्वसाधारण अंतर्गत 1 जागा. सिंधुदुर्ग अंतर्गत अनुसूचित जाती आणि ओपन कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण 1 जागा आहेत. त्यानंतर रत्नागिरी अंतर्गत देखील चपरासी यासाठी अनुसूचित जाती आणि VJA कॅटेगरी अंतर्गत 1 जागा सर्वसाधारणमधून आहेत. मुंबई उपनगर येथे OBC कॅटेगरीसाठी सर्वसाधारण 1 जागा आणि ओपनसाठी सर्वसाधारण 1 आणि महिला 1 अशा 2 जागा आहेत. मुंबई शहर अंतर्गत देखील 2च जागा आहेत. अनुसूचित जाती आणि VJA सर्वसाधारण प्रवर्गाअंतर्गत आहेत. त्यानंतर ठाणे अंतर्गत देखील VJA कॅटेगरी अंतर्गत 1 जागा. परभणी अंतर्गत ओपन कॅटेगरीसाठी सर्वसाधारणमधून 1 जागा आहे. गडचिरोली येथे देखील सर्वसाधारणमधूनच ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा आहे. त्यानंतर अहमदनगर येथे देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यामध्ये चपरासी या पदाकरता 1 जागा सर्वसाधारणमधून आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण पदांचा तपशील जात प्रवर्गाने पाहून घ्यायचा आहे. येथे आरक्षण देखील देण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर येथे पदाचे वेतन किती असणार आहे ते देण्यात आले आहे. लघुलेखक निम्न श्रेणी 41,000 पासून पेमेंट स्टार्टिंग आहे. लघु टंकलेखक 25,000 पासून वेतन आहे. जवान याकरता 21,700 पासून आहे.
जवानी वाहन चालक याकरता देखील 21,700 पासून आहे आणि चपरासी याकरता देखील 15,000 पासून ते 27,000 पर्यंत आहे. तर येथे वयोमर्यादा देण्यात आली आहे. लघु लेखक निम्न श्रेणी 18 ते 40 वर्ष कॅन्डिडेट अर्ज करू शकतात. तर यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार येथे वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. तर मिनिमम सगळ्याच कॅन्डिडेटसाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील अर्ज करू शकतात आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे शिथिलता देण्यात आली आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आली आहे. तर लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माध्यमिक म्हणजे 10वीची परीक्षा आणि लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे पुढचं पद आहे लघु टंकलेखक 10वी परीक्षा उत्तीर्ण लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट हवे. त्यानंतर मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट इतके शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुम्हाला धारण करणे तसेच सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर जवान राज्य उत्पादक शुल्क तर याकरता माध्यमिक म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण चालणार आहे. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याकरता 7वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके चारचाकी वाहन चालवता येणे आवश्यक आहे आणि चपराशी या पदाकरता माध्यमिक म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर येथे शारीरिक पात्रता देखील देण्यात आली आहे. तर या कॅन्डिडेटमधील जवान राज्य उत्पादन शुल्क जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क तर याकरता संवर्गासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शारीरिक पात्रता आवश्यक आहे. त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळी देण्यात आली आहे. तर उंची येते किमान 65 सेमी अनवाणी पुरुषांसाठी महिलांसाठी 160 सेमी आणि छाती पुरुषांकरता न फुगवता 79 सेमी त्यानंतर व फुगवून छातीतील किमान प्रसारण 5 सेमी आवश्यक. महिलांसाठी अट लागू नाही. वजन लागू नाही आहे. महिलांसाठी 50 किलोग्रॅम वजन असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण डिटेल जी आहे ती तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर येथे अभ्यासक्रम देखील देण्यात आलेला आहे. लघुलेखक त्यानंतर लघु टंकलेखक जवान राज्य उत्पादन शुल्क याकरता जवळपास 120 गुणांची परीक्षा होणार आहे. 1.5 तासाचा वेळ असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. तर यामध्ये बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी इत्यादी विषय असणार आहे आणि माध्यमिक म्हणजे 10वी परीक्षेपर्यंत काठिण्य पातळी असणार आहे. तर बुद्धिमापन आणि सामान्य ज्ञान यामध्ये मराठी व इंग्रजी माध्यम असणार आहे. त्यानंतर मराठीतून असेल इंग्रजी इंग्रजीतून असेल. प्रत्येक विषयानुरूप 30 प्रश्न 30 गुणांसाठी आहेत. प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी असे 120 गुणांची परीक्षा असेल. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क याकरता विषय बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी आणि सर्वसाधारण शैक्षणिक अर्हता इथे देण्यात आले आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्रजीमधून पेपर असेल. त्यानंतर मराठीमधून आणि इंग्रजीमधून येथे देखील 120 मिनिटाची परीक्षा 1.5 तासाचा वेळ असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. त्याचबरोबर चपरासी याकरता बुद्धिमापन चाचणी असेल सामान्य ज्ञान त्यानंतर मराठी इंग्रजी त्यानंतर येथे देखील माध्यमिक शालांत दर्जा म्हणजे 10वी परीक्षेपर्यंत काठिण्य पातळी असणार आहे. त्यानंतर येथे देखील 200 गुणांची परीक्षा चपरासीसाठी होणार आहे. तर मराठी व इंग्रजी 50 गुणांसाठी असणार आहे. 50 गुणांसाठी मराठी तर यामध्ये बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी इत्यादी विषय असतील. सर्वसाधारणपणे माध्यमिक शालांत म्हणजे 10वी परीक्षेचा दर्जा असणार आहे. बुद्धिमापन 50 गुणांसाठी सामान्य ज्ञान 50 गुणांसाठी मराठी 50 गुण इंग्रजी 50 गुण असे 200 गुणांची परीक्षा 2 तासांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे येथील अभ्यासक्रम पाहूनच संपूर्ण तयारी मित्रांनो तुम्हाला करायची आहे. त्यानंतर यामध्ये खालील घटकांचा समावेश असेल. तर यामध्ये जे वरती विषय दिले आहेत त्यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवाराला किती लवकरात लवकर अचूकपणे उमेदवार विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिकशास्त्र विज्ञान व चालू घडामोडी. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ वाक्यात उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीमध्ये कॉमन वोकॅब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडॉम्स म्हणजेच म्हणी त्यानंतर फेअर्स अँड देअर मिनिंग म्हणजेच जोड्या लावायच्या असणार आहेत. त्यानंतर मिनिंग तुम्हाला इथे सांगायचे त्यानंतर कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज उतार आकलन असे असणार आहेत. तर अशा प्रकारे परीक्षेचे टप्पे देखील येथे देण्यात आले आहेत. जवान राज्य उत्पादन शुल्क लेखी परीक्षा आणि त्यानंतर मैदानी परीक्षा 80 गुणांची लेखी परीक्षा 120 गुणांची
असे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, लेखी परीक्षा असेल, शारीरिक मैदानी परीक्षा असेल, त्यानंतर मोटार ड्रायव्हिंग टेस्ट देखील तुमची होणार आहे. असे 200 गुणांची परीक्षा होईल. चपरासीस यासाठी फक्त 200 गुणांची लेखी परीक्षा, लघु टंकलेखक आणि लघुलेखक याकरता लेखी परीक्षा आणि टायपिंग परीक्षा अशा प्रकारे 120 आणि 80 200 गुणांची परीक्षा घेतली जाईल. तर अशा प्रकारे शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी, तर यामध्ये जिल्ह्यानुसार संबंधित मुख्य ठिकाणी ते सेंटर देखील देण्यात आले आहेत. तर येथे मुख्यालय प्रत्येक जिल्ह्याचं असेल तेथे निवड समितीमार्फत घेण्यात येईल. तर अशा प्रकारे येथे लेखी परीक्षेकरता नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह गुण देखील असणार आहेत. तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 104 एवढे गुणांमधून वजा करण्यात येतील. त्याचप्रमाणे वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांकाची अपूर्णांकात जरी आली तरी ती अपूर्णांकातच राहणार आहे. तर अशा प्रकारे नोटीस देखील देण्यात आले आहे. तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू नसणार आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेसुद्धा दिली आहे. तर संपूर्ण डिटेल तुम्हाला सहसा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला PDF फाईलमध्ये अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे सहजच्या राज्य उत्पादन शुल्काअंतर्गत जी 717 पदांकरता जी भरती प्रक्रिया आहे याची शैक्षणिक पात्रता, पदे, त्यानंतर अभ्यासक्रम याची संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.